आणि यानंतर पुढची बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकच्या काठे गल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं आता स्पष्ट झालंय। हिंसाचाराच्या आधीच आरोपींच्या जामिनासाठी पैशांची जबाबदारी घेतली गेली होती आणि धक्कादायक बाब अशी की पैशांची तजवीज करण्यासाठी चक्क एका व्यापाऱ्याचं अपहरण करून खंडणी उकळण्यात आली होती। नाशिकच्या काठे गल्लीत 15 एप्रिलला मध्यरात्री आणि 16 एप्रिलला पहाटे हिंसाचार उफाळून आला होता। त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। दंगलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी 1,500 जणांवर गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे। दरम्यान तपासात मोठी माहिती समोर आली। टिप्पर गँग टोळीचा म्होरक्या समीर पठाणचा दंगलीत सहभाग आढळून आलाय। समीर पठाणचा मोठा भाऊ शाकीर पठाण याचाही दंगलीतील संशयितांमध्ये समावेश आहे। मनपानं नोटीस बजावल्यानंतर शाकीर पठाणनं 2 एप्रिलच्या बैठकीत जबाबदारी घेतल्याचं तपासात उघड झालं। दंगलीत आरोपी होतील त्यांच्या जामिनासाठी पैशांची जबाबदारी शाकीरनं घेतली होती। पैशांसाठी एका व्यापाऱ्याचं अपहरण करत खंडणीही उकळण्यात आली होती। पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शाकीर पठाण फरार झालाय। 16 एप्रिलच्या मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झालेली होती त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर डेकॉइटीचे गुन्हे आहेत, ज्यांना MCOC पूर्वी लागलेला आहे, तर अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि त्यातले काही आम्ही अटक केले। फरार आरोपी शाकीर पठाणवर नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात 20 गुन्हे दाखल आहेत। दंगलीच्या संदर्भात नाशकात पार पडलेल्या बैठकांनाही गुन्हेगारी टोळीतील पठाण बंधू उपस्थित राहत होते। दरम्यान पोलिसांनी शाकीर पठाणचे जुगार आणि मटक्याचे अड्डे उद्ध्वस्त करत 65 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय। आता या दंगलीचा मास्टरमाइंड कोण याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। लक्ष्मण घाटो, न्यूज 18 लोकमत, नाशिक।